परीक्षा UPSC असो अथवा MPSC असो, पण दोघांमध्ये एक कॉमन कंपल्सरी पेपर असतो, तो म्हणजे मराठी पेपर. मग हा पेपर नेमका असतो कसा? सोडवायचा कसा? अभ्यास कसा करायचा? किंवा याच्यामध्ये पास कसं वगैरे व्हायचे याची माहिती किंवा या संदर्भात असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आज आपल्याला एक सारांशमध्ये भाग पाहायचा आहे. मग जाऊया त्या भागाकडे. मग जाण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून झक्कास जबरदस्त भारदस्त स्वागत करतो मराठीतच. ओके. तर आता या स्वागतानंतर तुम्हाला हा पेपरबद्दल माहिती आहे अथवा नसेल, जर तुम्ही पहिल्या सुरू म्हणजे MPSC UPSC बद्दल काही माहीत नसेल, तर हा भाग तुम्ही समजून घ्या की हा एक पेपर असतो, कंपल्सरी पेपर. मराठी आणि इंग्रजी असे पेपर असतात. तुम्ही UPSC मध्ये बी असतील आणि MPSC मध्ये बी असतात. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी. तर हा पेपर कसा असतो, पहिली तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे की हा जस्ट पासिंग पेपर असतो. म्हणजे काही पर्सेंटेज तुम्हाला पास व्हायचं असतात, बाकीचं काही घेणं नाही. हे मार्क तुम्हाला तुमच्या मार्कशीटमध्ये काउंट केले जात नाहीत. परंतु हा जर पेपर तुम्ही पास नाही झालात, तर दुसऱ्या बी मार्काचा काही फायदा नाही, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी गोष्ट की हा पेपर किती मार्काला पासिंग आहे. हा तर किती मार्काचा पेपर आहे, 300 मार्काचा. मग 300 मार्कापैकी किती मार्काला पासिंग असतं, याचा क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहे का? क्रायटेरिया माहिती आहे? नसेल तर तुम्ही जस्ट सर्च करा. आजकाल सर्च करू शकता तुम्ही, कारण एवढ्या तर गोष्टी सर्च करता येतात. ठीक आहे. तरी पण पहा की म्हणजे याच्यामध्ये पास होण्यासाठी फक्त मिनिमम गोष्टी लागतात. मिनिमम माहिती लागते त्याच्यामध्ये किंवा मिनिमम तुम्ही सराव केला तर ते काम होतं. फक्त पासिंगचा आकडा तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवू नका. तुम्ही ठरवा म्हणतो तर मी सर 10-12 मार्क घेईन म्हणजे पास होईन, तसं नाही आहे. तुम्ही ठरवू नका. त्यांना ठरवलेलं आहे ते पहा. ओके. तर हा 3 घंट्याचा पेपर आहे, 300 मार्क आहेत. ओके. तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, काही सूचना. जसं की पहा, याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे ऑल आर कंपल्सरी. ठीक आहे. त्याच्यासमोर गुण दिलेले असतात, त्याच्यानुसार तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं असतं. पहा, हे लक्षात ठेवा, जे पहिल्या सुरू नवीन आहेत, ज्यांना माहीतच नाही, 300 मार्क आहेत, 3 घंटे आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वेळाचं नियोजन करावंच लागतं. मग कसं करणार? पुढे जो प्रश्न आहे त्याच्यासमोर किती गुण दिले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं असतं. ते कसं मी पुढे सांगतो. त्याच्यानंतर पहा, प्रश्नामध्ये जिथं वेगळा निर्देश केलेला नसेल, तर प्रश्नाची उत्तरे मराठीतच लिहायची. म्हणजे कोणीही मराठीचा पेपर इंग्रजीमध्ये लिहायचा नाही, मराठीतच लिहिणार म्हणा. तरी पण काय सांगावं. हे त्याच्यानंतर तिने पुढचं आणखी एक सांगितलं पहा, जिथं शब्दाची मर्यादा त्यांनी सांगितली आहे त्याचं पालन केलं पाहिजे. तुम्ही जर काही आपला शहाणपणा दाखवायचा प्रयत्न केला तर ते त्यांचा शहाणपणा दाखवतील. म्हणजे काय, तुमचे गुण कमी जास्त केले जाऊ शकतात, असं त्यांचं म्हणणं. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला माहीत असेल की जिथं कोरं पेज तुम्ही सोडला असेल तिथं स्पष्टपणे काठ मारायची. आणि ज्याला इंग्लिश कळत नाही, सॉरी, ज्यांना मराठी कळत नाही त्यांनी इंग्लिशमध्ये वाचा. तुम्ही म्हणसाल की सर इंग्लिश कळते मराठी कळत नाही तर पेपरच कशाला घेतला. प्रश्न वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर हा कंपल्सरी पेपर पहा, सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहा, कंपल्सरी पेपरमध्ये पहिला जो प्रश्न असतो ना, तो निबंधाचाच असतो. ठीक आहे. हे तुमच्या लक्षातच असलं पाहिजे. पहिला जो प्रश्न असतो तो निबंधाचाच असतो आणि तो 100 मार्काचा असतो. म्हणजे काय, 300 पैकी 100 तर मार्क इथंच आहेत. आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि 4 ऑप्शनपैकी एकच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. म्हणजे एकच निबंध त्याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे आता तुम्ही असं बी करा की आता हे 100 गुणाला आहे, तर याला किती वेळ देणार? ऑब्व्हियसली पहा, 3 घंट्याला 300 गुण आहेत, म्हणजे एका घंट्याला 100 गुण. ओके. म्हणजे इथं तुम्हाला कळलं की एका तासामध्ये हा आपल्याला 600 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे. आता निबंध कसा लिहायचा, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही अनोखी लाईफमध्ये पाहू शकता. किंवा तुम्हाला इतर जर पेपर जर पाहिजे असतील तर ही मराठी कंपल्सरी म्हणून प्लेलिस्ट आहे, तिथं बी तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्या मनावर जे काही आहे. पाहिजे आता 2025ला आलेले कोणकोणते ते भारतीय ज्ञान परंपरेची प्रासंगिकता, विश्वयुद्धाचे वाढते संकट, डिजिटल आर्थिक देवाणघेवाणीचे फायदे, भारतीय महिलांच्या खेळातील वाढता सहभाग. अशा प्रकारचं म्हणजे निवड आहे की ज्याचं तुम्हाला उत्तर चांगल्या प्रकारे लिहिता येतं. पहा, इथं महिलांचा लिहिला तर तुम्हाला महिलांबद्दल माहिती असली पाहिजे, डिजिटलबद्दल माहिती असली पाहिजे, विश्वयुद्धाचे वाढते संकट याच्याबद्दल सगळे चारही म्हणजे कोण असतात किंवा 360 डिग्री तुम्हाला माहीत असलं पाहिजे किंवा जे काही लिहायचं त्याच्याबद्दल माहीत असलं पाहिजे. अर्धवट लिहू नका. मला म्हणायचं एवढं की जर तुम्हाला या कंपल्सरी पेपरमध्ये पास व्हायचे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे निबंध लिहिता आला पाहिजे. कारण याच्यामध्ये 50-60 मार्क पडले तर तुमचं 50% पासिंग तिथंच होते. कळतं? कळतं का नाही? ठीक आहे.
आता म्हणजे आपण फक्त हे पाहतोय की पेपर कशा प्रकारचा असतो त्याच्यानंतर पहा, पहिला प्रश्न कशाचा आहे? निबंधाचा. त्याला किती वेळ दिला तुम्ही? 1 घंटा. ठीक आहे. दुसरा प्रश्न कसा असतो? पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताराच्या शेवटी दिलेल्या प्रश्नाची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा. हे जरूर लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितले? सुस्पष्ट, योग्य आणि संक्षिप्त भाषेत लिहा. म्हणजे आपला जास्त दिमाग लावू नका, असं माझं म्हणणं आहे. त्यांचं बी म्हणणं आहे, माझं बी म्हणणं आहे. म्हणजे काय की कधी-कधी असतं की आपण जास्तच लिहायला लागतो. आता कारण काय आहे माहिती आहे का? इथं 12 प्रश्न आहेत. 5 म्हणजे सॉरी 5 प्रश्न आहेत, 12 मार्काला आहेत. असं होतं जमलं कधी-कधी. आहे ना? म्हणजे 12 पंचे 60. 5 क्वेश्चन. आता त्यांनी काय म्हटले? सुस्पष्ट, योग्य आणि संक्षिप्त भाषेमध्ये लिहा. आता तुम्हाला पूर्ण उतारा वाचायचा आहे. पूर्ण उतारा जो काही आहे ह्याच्यामध्ये आणि याचे 5 प्रश्नाची उत्तर लिहा. आता तुम्ही पहा की इथं उतारा खूप कमी दिसतोय. ठीक आहे. जैवविविधतेवर असणारा हा उतारा आहे आणि प्रत्येक क्वेश्चन 12 मार्काला आहे. तर तुम्हाला वाटतं की 12 मार्काचा प्रश्न मग किती शब्दामध्ये लिहायचा? हा एक सवाल आहे. म्हणजे प्रश्न आहे ना, तुम्हाला पडू शकतो. पडायलाच हवा. आता जैवविविधता म्हणजे काय? इथं त्यांनी सांगितलंय वरी. ठीक आहे. जैवविविधता म्हणजे काय? आता हे लिहित असताना त्याच्यातलं जशास तसं लिहायचं नाही. ठीक आहे. जशाच तसं लिहायचं. म्हणजे तुम्ही ते अगोदर आपण कॉपी करायची सवय होती. कारण म्हणजे ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना माहीत असेल पाहिजे याच्यामध्ये की आपला इंग्रजी येत नसेल तर आपण त्या पॅराग्राफमधलं जसं तसं कॉपी करतो. काहीतरी देतील म्हणून. तसं नका करू. आता इथं 12 मार्काला प्रश्न आहे. तर जैविकता म्हणजे वरी त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. जे सांगितले ते पण आपल्या भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडक्यात असं सांगा, शब्दसंख्या वाढवण्यासाठी तुमचा दिमाग लावा. ठीक आहे. स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न करा. परंतु सार वरी जे पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे त्याच्या प्रकारचाच असला पाहिजे. तर 12 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि हा पूर्ण उतारा 60 मार्काला आहे. म्हणजे किती वेळ देणार तुम्ही? 100 मार्काला आपण 1 घंटा दिला. तर 60 मार्काला किती देणार? ऑब्व्हियसली 35 मिनिट तर द्यावं लागतील. कारण 50 मार्काला आपण 30 मिनिट म्हणणार. 60 मार्काला 35 द्या. 35 ते 40 पस्तोर जास्तीत जास्त 40. त्याच्यापेक्षा जाऊ नका. म्हणजे किती? म्हणजे किती होतात? एका प्रश्नाला किती मिनिट मिळतात मग? आपण जर असं 30 म्हटलं, 35 मिनिट धरलं, तर आपल्याकडे प्रश्न किती आहेत? 5. तर डिव्हायडेड बाय म्हणजे 35/5 किती? 7. म्हणजे एक प्रश्न तुम्ही 7 मिनिटामध्ये लिहायचा आहे तुम्हाला उत्तर. आता असं समजा की तुमचे वरचे जे 2-2 मिनिट आहेत ते हा उतारा वाचनामध्ये गेलात. म्हणजे थोडक्यात काय 5 मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे. 5 मिनिटामध्ये किती शब्द लिहू शकता मग तुम्ही? 50-60 तर लिहू शकता ना. मग तेवढेच लिहा. म्हणजे सार एवढाच आहे की 12 मार्काच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1-2 ओळीमध्ये लिहू नका. 1-2 ओळीमध्ये उत्तर लिहू नका. कमीत कमी 50-60 शब्द असायला पाहिजेत. जास्तीत जास्त 100 बस असले पाहिजेत. जास्तीत जास्त. असं बी लिहू नका की पूर्ण उताराच एका उत्तरामध्ये वाटला पाहिजे. करतात असं. आहे ना. एवढं बी कमी लिहू नका की ते 12 मार्क द्यायला लाज वाटावे. असं बी करू नका. ठीक आहे. म्हणजे इथं बुद्धी वापरा आपली. ओके. तर हा भाग कळला. पहिला प्रश्न निबंधाचा, दुसरा प्रश्न उतार्याचा असतो. तुम्हाला कसं लिहायचं ते बी कळलं? कळलं का नाही? म्हणजे उत्तर कसं लिहायचे? जसंच तसं छापायचं नाहीये. जे म्हटलंय त्याचा सार आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. तुम्ही म्हणसाल कसं लिहायचा? एवढा अभ्यास केलात ना आपण UPSC MPSC एवढा अभ्यास करतो. एवढे तर उत्तर लिहिता येतात आपल्याला. आहे ना? आता हा दुसरा प्रश्न पहा. विलुप्तीचे संकट आहे, प्रजाती, अनुवंशिक काहीतरी आहे, मी वाचत नाही कारण याच्यात वेळ जातो. काही गरज नाही आपल्याला. तुम्हाला फक्त हे सांगायचं की असं असं असतं म्हणून. ठीक आहे? हे सोडवायचं सोपं आहे. म्हणजे उत्तर तुम्हाला त्याच्यातच असतं ऑलरेडी. ओके. किंवा तुम्ही जाऊन पहा दुसरे म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये मी जर सांगितलं असेल तर त्याचा तुम्ही वापर जरूर करा. दुसऱ्या प्लेलिस्ट म्हणजे आपल्या प्लेलिस्टमध्ये मराठी कंपल्सरीच्या. ठीक आहे. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न झाला. पहिला 100 मार्काचा आपण 1 तास दिला. दुसरा 60 मार्काचा आपण 35 मिनिटे दिले. तिसरा प्रश्न पहा याच्यामध्ये पुढील उताराचा अंदाजे 1/3 शब्दामध्ये सारांश लिहा. तिसरा प्रश्न असतो सारांशाचा. हा पण चांगला प्रश्न आहे बरं का. म्हणजे त्या ह्याच्यापेक्षा ही वरचा जो उतारा आहे ना, उतारापेक्षा हा जरा सोपा जाऊ शकतो. कारण तुम्हाला तेवढं कॉम्प्लिकेटेड व्हायची गरज नाही याच्यामध्ये. तर इथं पहा की त्यांचा सारांश दिलेला आहे आणि त्यांनी काय म्हणतात 1/3 शब्दामध्ये लिहायचं आहे. म्हणजे त्यांनी सगळे शब्द दिले असतील शेवटी. हां, 565ला डिवाइड 3 करा. जे काही येईल तेवढ्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की हा सगळा व्यवस्थित वाचायचा आहे तुम्हाला. वाचताना कसं करायचं पहा की काही जे महत्त्वाचे शब्द आहेत जसं की उदाहरणार्थ प्रसन्नता याच्यावर अंडरलाईन करा. म्हणजे तुम्हाला उतारा लिहायला सोपं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे अंडरलाईन करत असताना शोधून घ्या की काय तुम्हाला वाटतं की ते लिहायला हवं तुमच्या शब्दामध्ये. ठीक आहे. तर ते तुम्ही अंडरलाईन करून वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे एक 25-20 तर शब्द जर काढला तुम्ही बाजूला. ठीक आहे. पहा मी काय म्हणतो सारांश वाचताना 25-20 शब्द जर असे अंडरलाईन केलं तर व्यवस्थित त्याला
म्हणजे स्ट्रक्चर फॉर्मॅट आणण्यासाठी 120 म्हणजे 120-130 शब्द जातात. झालं ना सारांश. ठीक आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित वाचताना समजून घ्यायचे आणि योग्य शब्दाखाली अंडरलाईन करायचे, ज्याच्यामुळे तुमचा जो सारांश आहे तो दिलेल्या उत्तराशी संलग्न आहे, संबंधित आहे असा वाटला पाहिजे. नाहीतर वेगळंच काहीतरी करचाल त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रसन्नता वगैरे याच्या म्हणजे सगळा भाग आहे. प्रसन्नता म्हणजे काय, कसं कसं होतं, काय काय होतं, ह्यांना काय कंटाळा वाटतं, काय नकोसं वाटतं, प्रसन्नतेनं काय होतं, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं त्यांनी जसं पहा, जर कोणाला अत्याधिक प्रसन्नता आर्थिक सफलता अर्जित करायची आहे, त्यांच्यासाठी जीवनाचे एक तत्वज्ञान असू शकते, ते म्हणजे रचनात्मक परोपकाराचे तत्वज्ञान, असं त्यांनी सांगितलं. आता याला तुम्ही काय म्हणू शकता, रचनात्मक परोपकाराचे तत्वज्ञान म्हणजे जर तुम्हाला आनंदी व्हायची असेल तर एक साधी गोष्ट आहे की तुम्ही नवनिर्मिती करा, तुम्ही कथा लिहा, कादंबरी लिहा, नाटक लिहा, अशा प्रकारचा तो भाग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बी भाग बराच आहे त्याच्यात, मी काय वाचत नाही आहे ना, वेळ जातो. तुम्ही म्हणसाल मग काय करताय नेमकं, मी फक्त तुम्हाला समजून सांगतोय. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आता काय काय झालं, पहिल्या प्रश्नामध्ये निबंध होता, आपण 1 घंटा दिला. दुसऱ्या प्रश्नामध्ये तो उताराचा भाग होता, आपण 35 मिनिट दिले. तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा सारांश होता, आपण त्याला 30 मिनिट 35 मिनिट दिले, असं समजा. म्हणजे इथे किती झाले, किती झाले, 2 तास 10 मिनिट झाले, कारण 35-35 70 होतात. म्हणजे पहिला घंटा, दुसरा घंटा आणि तिसरा म्हणजे 2 तास 10 मिनिट. आता राहिली तर आपल्याकडे किती, 50 मिनिट. आता म्हणजे चौथा आणि पाचवा त्याचा जो प्रश्न आहे ते तुम्हाला कसं सोडवायचे, कारण वरचे किती झाले पहा. तो 100 मार्काचा, तो 60 मार्काचा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न 60 मार्काचा. म्हणजे किती झाले, किती झाले, 220 मार्क. ठीक आहे. राहिले आता वरचे 80 मार्क, जे काही आहे त्याच्यामध्ये आता बाकीचा भाग आपला पाहायचा. ओके. म्हणजे थोडक्यात काय, वरचे 3 जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवला तर तुम्ही इथंच पास होता. म्हणजे समजा ना, 100 मार्कामध्ये तुम्हाला 40 मार्क भेटले कमीत कमी, 60 मार्कामध्ये तुम्हाला 20 मार्क भेटले सपोज, पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 20 भेटले, असे झाले ना 80, पास होता ना, होता का नाही. तुम्ही म्हणसाल की कसं, पासिंग क्रायटेरिया बघा ह्याच्यात होतं का नाही ते. ओके, मी कमीत कमी सांगितलं तुम्हाला, तुम्ही चांगले लिहिलं तर जास्त पडतील, पण काय फायदा आहे तुमचा, जास्त पडून तुम्हाला थोडंच मेडल देणार आहेत ते. हां. पुढील आता प्रश्न पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. चौथा काय, पुढील उत्तराचे इंग्रजीत भाषांतर करा. आता जर येत नसेल तर द्या सोडून, किंवा असं करा काय, जे वेळ येतील तेवढे लिहा त्याच्यामध्ये, कारण आपला तेवढा दिमाग लावत बसणार, कारण ही मोठा लट उतार आहे आणि त्याचं मोठं नाही, छोटाच आहे यावेळेस, है ना, छोटा आहे ना. मराठीचं हे इंग्रजीमध्ये तुम्हाला रूपांतर करायचे. आतंकवाद हा संपूर्ण विश्वभरातील मानवतेचा सर्वात मोठा धोका बनला आहे. अमेरिका, भारत, इस्रायल इत्यादी देशात आतंकवाद, असं तसं. चौथा प्रश्न 20 मार्काचा. ठीक आहे. पाचवा प्रश्न सुद्धा 20 मार्काचा. काय, पुढील उताराचे मराठीत भाषांतर करा, म्हणजे हे सगळं मराठीत तुम्हाला लिहायचं आहे ना. चौथा आणि पाचवा प्रश्न हे भाषांतराचा असतो, 20-20 मार्काला. ठीक आहे. आता झाले किती, किती झाले प्रश्न, 4 झाले ना. आणि मार्क किती झाले, 20 आणि 20 40, 60 झाले. आता पुढचे 40 मार्क असतील. बघू आता किती आहे. हे 10 मार्काचं आहे, म्हणजे वाक्यप्रचाराचा म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हे तर आपण केले ना 10वी-12वीला. पाणी सोडणे, पाय मोकळे करणे, पाळतीवर असणे, कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, नाव सुनबाई, हाती कथल्याचा वाळा. त्याच्यानंतर पुढं 10 मार्कात कल्पनेचा 10 वाक्यात विस्तार करा. जावे त्याचा वंश तेव्हा कळे, नाही निर्मळ जेवण काय करील साबण. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील दिलेल्या विषयावर 20 वाक्याचा संवाद लिहा. बोलीभाषेचे महत्त्व. ठीक आहे. बोलीभाषेचे महत्त्व याच्यावर तुम्हाला संवाद करायचा आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, पुढील दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. पाणी, गवाश, अबुंद, विष, नुपूर. आणि पुढे विरुद्धार्थी शब्द लिहा. मान, टणक, निर्मोही, चोर, आरोग्य. हे 5-5 मार्काचे, 1-1 मार्काला आहे तो. 5-5, 10, 20, 30, 40. बरोबर आहे ना. झाले की सगळे. आता काही जण काय करतात माहिती आहे का, याच्यामध्ये बसतात पहा, याच्यात म्हणजे प्रश्न 6व्यामध्ये. तसं करू नका, याच्यात तुम्हाला घंटा जाईल मग. ठीक आहे. म्हणजे कधी कधी आपण होतो ना, जिथं वेळ द्यायचा तिथं वेळ देत नाही. म्हणून तुम्हाला अगोदरच मी वेळेचं नियोजन सांगत आलं त्याच्यात. कारण या व्याकरणामध्ये जर तुम्ही बसलात, पहा ही 10 वाक्यात लिहायला तुम्हाला जास्त वेळ जातो, 20 वाक्याचा संवाद वेळ जातो. ठीक आहे. याच्यातच तुमचा सगळा वेळ जातो. त्याच्यामुळं तो वेळ इथं घालायचाच नाहीये. ठीक आहे. तर प्रश्न 6वा किती होता, 40 मार्काला. हा 40 मार्काला होता, है ना. प्रश्न 5वा आणि 4था आणि 5वा 20-20 मार्काला, आणि वरचे 220 मार्क झाले की 300. पास. यस. ओके. थोडक्यात काय सांगायचं की पेपर काही अवघड नसतो. तुम्हाला कळलं असेल एवढ्या गोष्टीवर. कसं कळलं तुम्हाला सांगतो पहा. गणित पहिला आहे, निबंध. ठीक आहे. दुसरं काय आहे, दुसरा आहे तो तुमचा परिच्छेद. परिच्छेद. तिसरा आहे सारांश. ठीक आहे. चौथा आहे भाषांतर.
5वा आहे भाषांतर, 6वा आहे व्याकरण. असे 6 प्रश्न आहेत, है ना? हा 100 गुणाला, हा 60 गुणाला, हा 60 गुणाला, हा 20 गुणाला, हा 20 गुणाला आणि हा 40 गुणाला. अशा प्रकारे किती 300 मार्क. किती गुण? हो 300 मार्क. किती वेळ? 3 घंटे. ठीक आहे. मग याला किती दिला तुम्ही? 1 तास. ठीक आहे. याला किती दिला? 35 मिनिट. ठीक आहे. याला किती दिला? 35 मिनिट. ठीक आहे. हे किती झाले? 2 तास 10 मिनिट झाले. आता बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करा 50 मिनिटामध्ये कसं करायचं ते. आहे ना, तुम्हाला सोडवायचे कसं सोडवायचं ते पहा. फक्त मी म्हणाल ह्याच्यातले काही गोष्टी करत राहा. वरचं जे सोडता येईल ते सोडा. है ना, मराठीतलं जे इंग्रजीचं मराठीमध्ये करा. पण ज्यांना इंग्रजी अवघड जाते त्यांनी त्या भाषांतरामध्ये जाऊ नका. कारण इंग्रजीचं तुम्हाला थोडं तरी मराठीमध्ये लिहिता येतं. तो भाग असं करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे पासिंग होणं सोपं आहे. आता आणखी एक गोष्ट आहे, ज्यांना हा पेपर म्हणजे आणखी बी कळलं नाही की मी नेमकं काय करू, है ना, प्रश्न असेल की आता एवढं सांगितलं तर तुम्ही पर कळालं नाही नेमकं काय करू. काहीच करू नका. पहा आपल्याकडे जे 5 वर्षाचे पेपर असतात त्याच्या अगोदरचे बी असतात. 2021, 22, 23, 24, 25. ठीक आहे, असे 5 पेपर. हे 5 पेपर जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात, समजून घेतलात आणि 23, 24, 25 या 3 पेपरचे पेपर दिलात तर तुम्ही पास होता. तर म्हणचाल एवढ्या केल्यानं होतं, कारण तुम्हाला ती एक आयडिया येते की तुम्हाला करायचे काय. ठीक आहे, परंतु असं नका करू. नुसतं वाचून जाल आणि तिथं डायरेक्ट पेपर लिहाल, तुम्ही पास व्हाल, परंतु तिथं कधी कधी असं होऊ शकतं की काय झालं काही कळेना. कारण वेळेचं नियोजन तुम्हाला या 2-3 पेपरमध्ये स्वतः बसून करावंच लागेल 3 घंट्यामध्ये. है ना, म्हणजे तुम्ही असं करा की सपोज की 3 आठवड्यावर परीक्षा आहे, तर पहिल्या आठवड्यावर एक पेपर, दुसरा, तिसरा असं करा, म्हणजे तुम्ही पास होऊन जाल त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, की याला वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही, वेगळं काही वाचायची गरज नाही, वेगळं काही करायची गरज नाही. ठीक आहे, फक्त थोडंसं लक्ष दिलं परीक्षेच्या अगोदर की हे काम होतं. ठीक आहे, कारण आपल्याला सर्व काही येतं. आपल्याला निबंध लिहायचा म्हणजे काय हे बी माहिती आहे, कारण तिथं 100च मार्क आहेत. बाकीचे परिच्छेद वगैरे तर याचा आपल्याला माहीत असतो. मग थोडासा तुम्ही सराव करा आणि सारांश लिहा. फक्त ती पहिल्या 3चा बी सराव केला तर तुमचं काम होऊन जातं. परंतु असं करू नका की खालचे म्हणजे 4था, 5वा, 6वा क्वेश्चन सोडून द्यायचा फक्त वरीच नाही, तसं नका करू. कधी कधी कामाला येतं ना, इकडे तिकडे जायला कोणी जर हटके चेक करणार आला तर त्याला वाटलं पाहिजे देव मार्क पास करून टाकावा बिचाराला. तुम्ही स्वतःला विचार म्हणू नका, तो म्हणेल. ठीक आहे, ओके. तर हा भाग समजला असेल तुम्हाला. याच्यातलं मी काहीच वाचलं नाही, फक्त तुम्हाला मी सांगितलं की नेमकं पेपर कसा असतो, कसा अभ्यास करायचा, त्याचे गुण कसं आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय. काम झालं ना, बाकीच्या गोष्टी करायची काय गरज, ह्याला 2 घंटे का घालायचं नाही ना. द्यावं सोडून, देऊया सोडून. आणखी काही जर प्रश्न असेल या कंपल्सरी पेपरविषयी तर मग कधीतरी तो डिस्कस करता येईल. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.